नमस्कार मंडळी, घरगुती स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, झणझणीत आणि पारंपरिक बेसनाच्या पाटोड्या, वड्या आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी रस्सा भाजी। ही भाजी गरम गरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत अप्रतिम लागते। तर चला मग सुरुवात करूया। आपल्या पाटोड्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। चला तर मंडळी, आपण याचा ठेचा बनवणार आहोत पाटोड्या वड्या बनवण्यासाठी। त्याच्यासाठी मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 टीस्पून एवढा कोथिंबीर घेतलेला आहे आणि इथे आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी अर्धा इंचाचं। इथे घेतलेलं आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। हे आपण याचा मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचा बनवून घेऊया जाडसर। याचा आपण जाडसर असा मिक्सरमध्ये ठेचा बनवणार आहोत। पहा, आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे। असा जाडसर कुटून घेतलेला आहे। हे पहा, असा जाडसर बनवून घ्यायचा ठेचा। चला आपण आता बेसन बघूया किती घेतला आहे ते। मी ह्या वाटीने 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। 1 वाटीला बेसनाला 1 वाटी पाणी घ्यायचं। मंडळी, मी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे। पॅन मध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे फोडणीसाठी। चला मंडळी, आपलं तेल इकडे कडकडीत झालेलं आहे। याच्यामध्ये टाकूया आपण जिरं अर्धा चमच हिंग आणि जो आपण ठेचून घेतलेला आहे तो ठेचा टाकूया याच्यामध्ये। गॅस मीडियम करूया। ठेचा आहे त्याचा कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे म्हणून मीडियम गॅसवरती 5 ते 10 मिनिटं हे परतून घेऊया। हे बघा, आपलं हे मिश्रण छान परतून झालं। याच्यात मी टाकणार आहे अर्धा चमचा हळद। हे आपण सर्व मिक्स करून घेऊया। हे पहा मंडळी, मी ह्या वाटीने 1 वाटी बेसन घेतलं होतं म्हणून मी 1 वाटी पाणी ओतलेलं आहे याच्यामध्ये। हे पाण्याला आपली छान उकळी आलेली आहे। हे पहा मंडळी, आपल्या फोडणीला चांगली उकळी आलेली आहे। आपण याच्यात बेसन पीठ टाकून घेऊया। थोडं थोडं करून टाकून घेऊया याच्यामध्ये। आपण गॅस मीडियम करून याच्यावरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहे। हे बघा मंडळी, आपलं 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। आपण हे तई काढून बघूया, याला छान वाफ बसली आहे। हे पूर्ण अजून एकदा मिक्स करून घेऊया। आता मी गॅस बंद करणार आहे आणि आपण याच्या वड्या थापून घेऊया। हे पहा, आपण मी 1 प्लेट घेतलेली आहे अशी आणि याच्या प्लेटला मागच्या साईडने तेल लावून घेतलेलं आहे। आता याच्यावर आपण हे पीठ काढून थापून घेणार आहोत। हे पहा, असं थापून घ्यायचं। हे थापून घेतलेलं आहे। याच्यावर ओलं खोबरं पण खिसून टाकलं जातं। मी याच्यावरती थोडं तेल टाकून घेणार आहे असं आणि मग थापून घेणार आहे असं। थापून तयार झालेलं आहे आपलं। आपण हे थंड होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून देऊया आणि आपण नंतर याच्यासाठी लागणाऱ्या रस्स्याची तयारी करू। पाटोडी तर आपली झालेली आहे, त्याच्यासाठी लागणाऱ्या रस्स्याची तयारी करतोय आपण। इथे घेतलेलं आहे साहित्य काय काय ते पाहूया। इथे घेतलेलं आहे मी 1 वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, 1 मोठा कांदा पातळ असा कट करून घेतलेला आहे। इथे घेतलेलं आहे मी हळद, हे गावरान चवीचं लाल तिखट, हे लाल मिरची पावडर काश्मीरी। इथे घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला, इथे घेतलेला आहे 1 चमचा धनिया आणि 2 तमालपत्र। इथं ओलं वाटण करण्यासाठी मी घेतलेला आहे 1 अर्धा इंच आल्याचा तुकडा कट करून घेतलेला आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि इथं कोथिंबीर घेतलेली आहे। थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, त्यात खोबरं भाजून घेणार आहे मी।
हे पहा मंडळी, मीडियम आचेवरती आपलं खोबरं 5 मिनिटासाठी मी खमंग असं भाजून घेतलेलं आहे. चला आता आपण हे काढून घेऊया. हे बघा मंडळी, खोबरं आपलं परतून चांगलं भाजून घेतलेलं आहे मी. आता का टाकणार आहे कांदा. कांदा मोठ्या गॅसवरती मी भाजणार आहे. चला मंडळी, आपला कांदा छानसा असा परतून तयार रेडी झालेला आहे. आता हा आपण काढून घेऊया. हे पहा मंडळी, आपण हे अद्रक लसूण घेतलेलं हे मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे मी. आणि खोबरं कांदा पण टाकून घेऊया याच्यामध्ये. हे बघा मंडळी, मी असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. थोडं पाणी टाकून असे स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. चला आपण आता कढईकडे वळूया. इथे मी टाकणार आहे 2 पळी तेल. मंडळी, मी जी कांदा आणि खोबरं भाजून घेतली होती तीच कढई वापरणार आहे, त्यामुळे आतून थोडी काळी दिसत आहे. कडलेला आहे त्याच्यामध्ये टाकूया 2 तमालपत्र. याच्यामुळे टेस्ट छान येते रस्स्याला. तर मी टाकणार आहे याच्यात जो आपण मसाला बारीक करून वाटण केलं होतं ते टाकूया. आपलं वाटण छान असं परतलं आहे. वाटण छान परतलं त्याच्यावरच भाजी आपली अवलंबून असते, कारण भाजीचा स्वाद त्याच्यावरच अवलंबून असतो. हे बघा, हे आपलं मिश्रण असं पूर्ण एकत्र होत आहे, म्हणजे आपलं वाटण छान परतलेलं आहे. असं पूर्ण एकट्टा होत आहे. आता टाकूया आपण हे घेतलेले मसाले. सर्व मसाले एकजीव करून घेतलेले आहे याच्यामध्ये. इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यातलं 1 कपभर एवढं मी पाणी याच्यामध्ये ओतणार आहे. गॅस मीडियम ठेवलेला आहे मी. आता हा मसाला पूर्ण तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे बघा मंडळी, आपला मसाला छान परतत आहे. कसं कडेने तेल सुटत आहे. अजून 1 मिनिटभर आपण मसाला परतून घेऊया. हे बघा मंडळी, आपलं वाटण छान परतलेलं आहे. साईडने तेल सुटायला लागलेलं आहे. आता याच्यात ओतणार आहे मी 2 ग्लास इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते ओतणार आहे. आपल्या आवडीनुसार रस्सा आपल्याला कसा दाटसर घट्ट पातळ पाहिजे तसं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. मी ही भाजी 4 ते 5 माणसांसाठी बनवत आहे. याच्यामध्ये आपण टाकूया आपल्या चवीनुसार मीठ. हे पहा मंडळी, आपला पाटोडीचा रस्सा तयार आहे. कशी उकळी मारत आहे. आता आपण हा लो मीडियमवरती थोडा गॅस करूया आणि 5 मिनिटासाठी हे मसाले शिजण्यासाठी झाकून ठेवूया. आपला रस्सा उकळत आहे तोपर्यंत आपण इकडे पाटोड्याचं काय झाले ते पाहूया. या अशा पाटोड्या आपण कट करून घेणार आहे. तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे आहेत तसे आपण कट करून घ्यायच्या. हे पहा, मी अशा डायमंड आकारामध्ये कापून घेत आहे. हे पहा मंडळी, आपल्या वड्या काय छान सुरेख तयार झाल्या आहेत. हे बघा कसे पीस निघत आहेत वडीचे. बघा मंडळी, आपले असे शेप बनवून तयार आहे. डायमंड शेपमध्ये मी कट केलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कट देऊ शकता. हे बघा काय सुरेख तयार झालेल्या आहेत आपल्या वड्या. हे पहा मंडळी, आपला रस्सा छान
उकळलेला आहे, रस्स्याला छान तर्री आलेला आहे. याच्यामध्ये आपण टाकूया कोथिंबीर. हे पहा मंडळी, आपली पाटोडी आणि रस्सा तयार आहे. आता हे सर्व करण्यासाठी रेडी झालेलं आहे. हे असं याच्यामध्ये बुडवायच्या वड्या आणि भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकता तुम्ही. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा भाजी कशी झाली आहे ते. धन्यवाद.